सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या बसलोय जेवण करायला. मी लावत होते दोडका, म्हणजे दोडक्याची बी लावतीये. आत्या तिकडं सड गोळा करून आली. माझ्या 5 दोऱ्या लावून झाल्यात. म्हणलं चला उपवासाचा फराळ करावा. आज अंगारकी चतुर्थी आहे. तर तुमचा झाला का अंगारकी चतुर्थीचा फराळ? काय काय फराळाला केलंय कमेंट्समध्ये नक्की सांगा. आज वातावरण ऊन आहे, मिरच्या चांगल्या वाळल्यात. तर हे बघा इकडे असे हे आहेत बी दोडक्याचे. तर आता एक पुडी लावून झाली आहे, ही दुसरी पुडी फोडली आहे. 5 दोऱ्या झाल्यात. कोंबड्या बघा तिकडे, त्यांना बाहेर यायचंय खायला आतमध्ये आहे. तर येणार बघा, खालचं थोडंसं सैल बांधलंय. ती तिथून एक जण बाहेर आली की सगळ्या बाहेर निघणार. यांना आतल्या रूममध्ये कोंडलं होतं, दया केली, म्हटलं तिथं बाहेर चांगल्या पटांगणात फिरतील. तर हे बघा तिथून यायचा त्यांचा प्लॅन चालू आहे. मला आता जाऊन गेट व्यवस्थित बांधावं लागणार आहे. तर चला जेवणात काय काय केलं आहे दाखवते. तर आपली गावाकडची स्पेशल अशी साबुदाणा खिचडी, थोडंसं लाल तिखट घालून केलेली आहे ही साबुदाणा खिचडी. तुम्हा सगळ्यांना आमची साबुदाणा खिचडी तर खूप आवडते. तर आणि मला खूप अशा कमेंट्स असतात की ताई तुझे उपवास असतात किती. तर चला तुम्हाला आज उपवास सांगते माझे किती असतात. तर आठवड्यातले 2 वार असतात, गुरुवार रविवार. 15 दिवसाला एकादशी येते, चतुर्थी महिन्याची, पौर्णिमा महिन्याची, असे माझे भरपूर सारे उपवास असतात. कसं असतंय का आता एक मन पहिल्यापासून झालेलं आहे की हे उपवास धर. तरी शुक्रवार होता माझा, पण म्हटलं चला पौर्णिमा धरते तर शुक्रवार हे होऊन द्यावा, सोडून द्यावा. कारण गुरुवार शुक्रवार उपवास, परत शनिवारी जर काय चतुर्थी एकादशी असं आलं की गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असे भरपूर उपवास होते. म्हणून मग मी काय केलं, थोडेसे उपवास कमी केलेत. एक भावना असती मनात झालेली की ते उपवास धरायचे असतात. बाकी काय नाही की असं उपवास धरलं की देव आपल्याला हेच होणार आहे, काय दिसणार वगैरे काय असं हे नाही आहे. एक मनाची भावना असते. तर जरा भाज्या काय बनवल्यात आज दाखवते. आज मस्त झाडाची छोटी छोटी वांगी आणली होती आणि भरून अशी थोडीशी घट्ट वांगी केली आहेत. रेसिपी हवी असेल तर विचारा, नक्की तुम्हाला याची रेसिपी दाखवेल मी. मी ही वांग्याची भाजी कशी केली आहे, मस्त गावाकडच्या येसराची ही भाजी आहे. आणि अशी इकडे बनवलेली आहे आज मेथीची भाजी. मेथीची भाजी लाल तिखटची बनवली आहे, कांदा मटकीची डाळ घालून. याची पण रेसिपी हवी असेल तर नक्की तुम्हाला सांगेल मी. जरा थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे मेथीची भाजी. आणि शेंगा पण भाजून घेतल्या आहेत, भाकरी आहेत, चपात्या आहेत खाली बनवून ठेवलेल्या. मस्त अशा आपल्या रानातल्या ह्या भुईमुगाच्या शेंगा. काय केलं होतं, गरम तवा होता त्याच्यात मी या शेंगा टाकून ठेवल्या होत्या. आणि हे बघा इतक्या सुंदर या शेंगा भाजल्यात. खूप अशा म्हणजे खायला खूप भारी लागतात. आता नवीन भुईमुग पेरलाय. आता मे महिन्याच्या एंडिंगला भुईमुग हे होईल, निघेल. तर कशी वाटली साबुदाणा खिचडी? तुम्हाला तर आमची इकडची साबुदाणा खिचडी खूप आवडते. तर मग काय, या सगळ्यांनी जेवायला. खरं आज जायचं होतं माझ्या मैत्रिणीच्या रानामध्ये, त्यांच्या इथं खुरपायला जायचं होतं, पण मला बी लावायचे होते त्याच्यामुळं राहिलं. आता ते आपण जेवण करायला बसले असतील आणि आठवण काढत असतील माझी गॅस शालनताई येणार होत्या म्हणून. तर मला पण त्यांची आठवण येते जेवताना. तर या मग सगळ्यांनी छान असं आमच्याकडे जेवण करायला मस्त रानात.